सीतामृगधुंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृगराज है। तेजतम हंस पर खंडगिरी कंस पर तोमली चबंस पर शेर युवराज है शेर जय भवानी जय शिवाजी। श्री शंभो शिव। जाणता राजा शिवचरित्र सादरीकरण भोपाळ महोत्सव भाग 5। दिल्ली का दरबार शेर बब्बर का झटके से चुहा उसने पकड़ा, बंदोबस्त में गश्त पहरे में बंद किया उसे आगरे में, बंद किया उसे आगरे में। जी जी रजी जी रजी जी रजी। चूहा नहीं शेर नहीं सवा शेर शिवाजी, हवा के पैर शिवाजी के, हवा के पैर शिवाजी के। 10 दरवाजे बंद न जाने महाद्वार कैसे खुला था शब्बा खैर, 10 दरवाजे बंद न जाने महाद्वार कैसे खुला था शब्बा खैर, खुला था शब्बा खैर। रामा तू सुन अरे रामा तू सुन मेरे रामा तू सुन। 2000 तलवारबंद सैनिकों के कड़े पहरे के बावजूद शिवाजी महाराज निकल भागे। आलमगीर का डेरा है, जाता पहरा है, काटो का कटोरा है, मामा जी ने घेरा है। बया 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 बया, फिर भी जादू ऐसी है समझ न पाए। बुताट की झाली बया बुताट की झाली, 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 बुताट की झाली बया बुताट की झाली। गया भागा शिवा गया सटका यहाँ से, गया भागा शिवा गया सटका यहाँ से। नाक में न अटका न नाके पे लटका, कानों में से गया जागी पलकों से भागा। भूतनी की जादू भूतनी के दादू, भूताट की झाली भैया भूताट की झाली, 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 भूताट की झाली भैया भूताट की झाली। गरुड़ पिंजरे से आजाद होकर उड़ गया, अपने घोंसले में आ पहुंचा। सभी तोपे आगरा की ओर मुंह करके गरज उठी। सभी सलामत घर पहुंचे। उसमें था ये शावक मदारी मेहतर। मदारी बेटा, सच बहुत कुछ किया तूने। मां साहिबा, इस लड़के ने आगरा की कैद में हम पर आप जैसी ममता बरसाई, बहुत संभाला हमें। हमारी रिहाई के लिए इस लड़के ने अपनी जान की बाजी लगाई। बोल बेटा बोल, क्या इनाम दूं मैं तुझे? मुझे कुछ भी न चाहिए आओ साहिबा, जो चाहिए था वो मुझे मिल गया है। बता तो सही, क्या चाहिए तुझे? क्या पसंद है तेरी? आपकी और आपके तख्त की खिदमत आखिर तक करने की मेरी तमन्ना। जी महाराज, आगरा जाने से पहले समझौते के तहत मुगलों को दिए गए 23 किलो को वापस लेने के लिए ने अपनी मुहिम शुरू की और अपने पासे फेंके। तभी तानाजी, अरे तुम्हारे लड़के रायबा का ब्याह है, किले की चढ़ाई पर तुम्हें नहीं जाना? कोंढाणा के किले पर किसी और को भेजेंगे? नहीं नहीं मां साहिबा, कोंढाणा किले की जिम्मेदारी तो मेरी है और मेरे लिए इससे बड़ी कोई जिम्मेदारी हो ही नहीं सकती।
स्वराज्य की तेज लड़ाई शुरू हुई। पहला पासा फेंका तानाजी ने सिंहगढ़ पर। मुगलों से सिंहगढ़ छीन लिया सिंह ने फिर तानाजी ने ले लिया पुरंदर झट से बादशाह से जीत ले किलो की माल लिया करनाला जी याच्यात आपण महत्त्वाचा विषय घेणार आहे तर जाणता राजा शिवचरित्र सादरीकरण भोपाळ महोत्सव भाग 5 हा एपिसोड तुम्ही फोनवर मागून घ्या. मी महिन्यापूर्वीच असला बँकेत गेल्याच्या नंतर माझी सुंदांची आमची किल्ल्याची वरची लग्नाच्या शिवस्मारक घ्यायचं अशी चर्चा झाली. त्या दिवशी मला हा एपिसोड मिळालेला आहे आणि हा शिवचरित्र सादरीकरण भोपाळ महोत्सव जाणता राजा शिवचरित्र सादरीकरण भोपाळ महोत्सव भाग 5 एपिसोड तुम्ही मागून घ्या फोनवर. आणि विषय असा की आता इथं पुढं बघा कसं आहे, नीट प्रत्येक डील समजून घ्या. ये है हमारे सिपा सालार जसवंत सिंह। बाजू बंद चुभे बाजू में नक निबाल में कड़ी ऐट में अंग रसदार तंग भरदार बाजू बंद चुभे बाजू में नक निबाल में कड़ी ऐट से अंग रसदार तंग भरदार चढ़ आई घटा का घाट घट भरा ठाट प्रेम की बात छा गई रात मेरी रानी तू आ मेरी मैना तू गा जाने जाना ये सब फजूल है शहजादी। चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले महाबदौलत ये सब क्या देख रहे हैं? हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है। हमारी लाखों की फौज के सूबेदारों को शिकस्त देकर के खदेड़ दिया है उसने। ये हैं हमारे मामू जान मिर्जा अमीर उल उमरा नवाब आजम शाइस्ता खान साहब। सबसे शर्मनाक बात तो ये है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई। सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें। ये है हमारे सिपा सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा। मराठों की मार के जख्म इन्होंने छाती पर नहीं पीठ पर खाए हैं। ये है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर। शिवाजी सूरत आए तो इस सूरत से दुम दबा करके भाग गए। ये है हबशी फौलाद खां, जिनकी हथेली पर मिठाई धर के शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए। हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खां ने। बेतहाशा लश्कर होते हुए भी मैदान छोड़कर भागने वाले ये हैं हमारे कारतलब खां, ये नामदार खां, ये तुर्कताज खां, ये बूंदी महाराज भाव सिंह हाड़ा, ये रणमस्त खां, ये केसर सिंह, ये सैयद मुनव्वर खां बारहा। तमाम सारे राजपूत, बुंदेल, पठान, मुगल, तुर्क, ईरानी, बगदादी, हबशी, अरबी, कजाकी, उज्बेकी और फिरंगी फौजबंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी।
क्यों शिवाजी को फतेह हासिल हुई? हमारी तरह फौज, गोला बारूद, तोपखाना, खजाना, हाथी, घोड़े शिवाजी के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे। क्यों? मालूम है तुम्हें शहजादे? शायद तुम ये कभी नहीं समझ पाओगे। औरत, शराब, नाच गाने, शिकार, मौज मस्ती और इश्को मोहब्बत में गिरफ्तार तुम्हारे जैसे बहादुर शिवाजी को कभी समझ नहीं पाएंगे। फिर शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंगी बहरी की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने। हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जाबाज मराठों ने हमारी जागीर पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन शिवाजी के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वो झुकते नहीं, वो रुकते नहीं, वो थकते नहीं और वो बिकते भी नहीं। शिवाजी घाघ है, चालाक है, दगाबाज है, नामखून है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। शहजादे, दुश्मन के भी मजहब, मस्जिद, औरत, मजहबी कलाम और फकीरों की इज्जत करता है, तभी तो उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं कि हम खुश नसीब हैं। हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा। शहजादे, हुकूमत करनी है तो शिवा का चलन सीखो, कुछ भी हो, मगर है तो हमारा दुश्मन, हमें उसे नेस्तो नाबूद करना है, अपनी पूरी ताकत लगाकर उससे जूझना है। यही खुदा का हुक्म है। बादशाह औरंगजेब का क्रोध और धर्मोन्माद जोश में आया। उसने काशी विश्वेश्वर के मंदिर को ध्वस्त किया। करुण चीत्कारों से दिशाएं गूंज उठी, हवा ठिठक गई, गंगा सहमी सहमी बहने लगी। अपने दादाजी द्वारा निर्मित विश्वेश्वर का मंदिर गिरता देख के गागा भट्ट हैरान हुए। कलयुग का ये साक्षात ब्रह्मदेव तड़प रहा था, तरस रहा था, मन ही मन कह रहा था, हे काशी विश्वनाथ, हमारे दादाजी ने वेद उच्चारण के साथ आपकी प्रतिष्ठापना की थी और आज हमारी आंखों के सामने आपका ये मंदिर भग्न हुआ, भस्मासुर आज विजयी हुआ। हे विश्वेश्वर, हे जगदीश्वर, हे प्रलयंकर, कहां है तुम्हारे शंख, डमरू और श्रृंग? उन्मत्त त्रिपुरासुर और अंधकासुर का शिरच्छेद करने वाले हे महाकालेश्वर, कहां है तुम्हारा त्रिशूल? एक तिरछी निगाह से पूरे विश्व को भस्म करने की शक्ति है जिसमें, कहां है तुम्हारी वो तीसरी आंख? पृथ्वी का संतुलन बनाए रखने वाला शेषनाग भी जिसके एक पग से डगमगा जाए, कहां है तुम्हारा वो भीषण तांडव? हाँ, तुम्हारा तांडव चल रहा है सह्याद्री पर। उस तांडव के पदन्यास आ पहुंचे हैं नर्मदा पर। हाँ, हे मार्तंड भैरव, तुम्हारा डमरू डमडमा रहा है सालेर के मैदान पर। हे दुर्गेश शिव शंकर, तुम्हारा शंख गूंज रहा है परशुराम भूमि पर।
हे शैलेश काल भैरव, तुम्हारी तीसरी आंख उठी है दिल्ली पर। हे काशी विश्वनाथ, हमारा आज का रुद्राभिषेक बिखर गया, लेकिन हे विश्वेश्वर, दिल्ली नरेश की आंखों के सामने मैं अपने उस विश्वेश्वर को सोने के सिंहासन पर बिठाऊंगा राज्याभिषेक। Low battery, please charge. ध्वज गजराज दुंदुभी विराजित सार्वभौम राज चिन्हांकित स्वर्ण सिंहासन पर मैं अपने उस विश्वेश्वर की स्थापना वेद मंत्रों के साथ करूंगा। एक दिन ऐसा आएगा कि मेरे उस विश्वेश्वर का विजय ध्वज दिल्ली में लहराएगा। इस परम सत्य को अच्छी तरह समझ लो कि विश्व में केवल शरीर नाशवान है, किंतु आत्मा अविनाशी है। शरीर बस तर माझ्या मते हा शंख जो फुकलेला आहे राममामानी, तो रामेश्वरम प्रभू रामचंद्रांच्या हसण्यात आलेला आहे। आणि कालभैरव म्हणजे आपले भैरवनाथचे दुसरे कुठले कालभैरव नाही। आणि त्या पद्धतीनं शिवस्मारक लागण्यावर एक व्हावं आणि कृष्ण मंदिर एक Low battery, please charge. नाही चासमध्ये कृष्ण मंदिर आहे का नाही, पण तिथं व्हावं आणि आमचा शिवाजी महाराजांचा पुतळा या शिवलिंगावर व्हावं, 4 पुढे वेद आहेत आणि आमचं कृष्ण मंदिर खाली व्हावं। हे आमच्या गडबड घोटाळा करायची गरज नाही। सगळे विलनमध्ये व्यवस्थित डाउनलोड झालेले आहेत आणि ही एक ईश्वरी कृपाच सगळ्यांवर बरसू राहिलेली आहे। नशीब अमेरिकेनं युद्ध थांबवले करायचं आपल्याला, असं मला सकाळी कळलं इलाजदादांकडून। आणि युद्ध थांबले भारत पाकिस्तान, हे चांगली गोष्ट झालेली आहे। युद्ध करू नका बाबा हो, राम आहे, रामाशिवाय आपल्याला कोणाला चालता येत नाही। विषय गहन आहेत। आजचा व्हिडिओ आपण इथंच उरकू, परत बघू कसं जसं येतील तसं मी तुम्हाला व्हिडिओ देत राहील। प्रत्येक गोष्ट समजून घ्या। आणि हा जो जाणता राजा जो शिवचरित्र सादरीकरण भोपाळ महोत्सव, हा व्हिडिओ मला परत तुम्हाला क्लिअर करू द्या। Low battery, please charge. ओके ओके, एक मिनिट हा नम्रता, व्हिडिओ मोबाईल चालू राहू दे। जाणता राजा शिवचरित्र सादरीकरण असा ह्या व्हिडिओचं तुम्हाला मागावं लागेल तो व्हिडिओ। आणि त्याच्यात तुम्ही समजून घ्याल हे नाटक काय पद्धतीचं चालू आहे। आणखी म्हणजे शिवराज्याभिषेक गीतं वगैरे ह्याच गोष्टीसाठी तयार झालेली आहेत सगळी, की चाला बाबा जगा आणि पूर्ण कडला न्याय हे घोडं। हे काय घोडं एवढं सोपं नाही आहे, खूप हार्ड आहे। आणि तुम्हाला ते समजून येईलच पुढं कसं चालायचं आहे काय। त्यावेळेस हा व्हिडिओ नीट समजून घ्या, बघून घ्या, म्हणजे तुम्हाला चास पिंपळदरीची रचना लक्षात येईल। Low battery, please charge. यांनी म्हणायचं दिवे आमच्याकडे पाहिजे, त्यांनी म्हणायचं दिवे तुमच्याकडे पाहिजे, नाही ते पूर्वनियोजित प्लॅनिंगनुसार सगळी कामं चालू आहेत मित्रांनो। एवढं सोपं नाही आहे, कारण मी ह्या पिंडावर राहतोय, माझं मला माहिती किती कठीण हवा आहे आईची येडूसरीची भैरवनाथाची। मी सगळ्या आत्मपरिची ती आतमध्ये झोपेमध्ये घेऊन आता ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून आरती कशी कवर करत आहे माझं मला माहिती। तेव्हा सगळ्यांनी आरतीला यायचे। आई काय तुमची माझी एकटीची आई नाही, सगळ्या या जगाची आई आहे येडूसरी, सगळ्या जगाचा पालन पोषण करणारा तो भैरवनाथ आहे। तेव्हा आरतीला चला समयचक्र येते, सोडणार नाही देव कोणाला। त्यावेळी आरतीला हजर व्हा, आरतीला येत जा, आरतीला चला। काही लोकांनी जर आरती करावी तुम्ही घरी बसून कंटाळा आलो असं नवस नाही, आरतीला या, त्या बराडी बाबाला मदत करा। त्या भैरवनाथाची आरती त्या सत्पुरुषांनी चालू ठेवली, करतोय तो, ही शिफारस आहे। Low battery, please charge. आम्ही इकडं पंढरीनाथ अण्णा, राममामा, सुखदेव मामा, त्यांची पत्नी आणि भाऊसाहेब बजाबा भोजने माझे साडू आता सेवेला उतरलेले आहेत। त्यामुळं मी सांगायचं तात्पर्य एवढंच की हा 64 योगिनीचा माझ्या येडूचा अवतार आहे, हा सर्वसामान्य अवतार नाही। हा माझा भैरवनाथ खोटा नाही आहे बाबा हो। माझं मारुतीचं मंदिर 1964चा लोगो आहे त्याचा। हे प्रभू रामचंद्र तुम्हाला मिळाल्यात सुदैवानी, आणि ह्या गोष्टी तुम्ही कव्हर कराव्यात, समजून घ्याव्यात।
मला तर जास्त त्रास झालेला आहे, मला भरपूर संकटं पडलीत माझ्या बोकांडी, पण मी ती निस्तारीला हळूहळू. माझ्या जमिनीचं याचं त्याचं ट्रस्टनं लवकर काळजी घ्यावा, गावानी मोजणी बिजणी व्यवस्थित क्लिअर करून द्यावा. आणि भ्रष्टाचार नसन केलेले अधिकारी वन विभागाचे, मी सांगतो, भ्रष्टाचार न केलेले अधिकारी त्यांनीच इथं येऊन अरुणाची गाठ घ्यावा. भ्रष्टाचाऱ्यांनी इथपर्यंत पोचूच नाही, येऊच नाही माझी गाठ घ्यायला. माझ्या मायानगरीसाठी, माझ्या कलाकारांसाठी आणि माझ्या वारकरी शिक्षण संस्थेसाठी, वारकरी कुळासाठी मी जन्म अवतार घेतलेला आहे. रामाच्या प्रभू रामचंद्रांच्या पोटी. मोगम नाही माझे राम, खोटे नाही बाबा, सत्वाचे राम आहेत माझे. चासमध्ये असू, पिपळदरीमध्ये असू, ज्याचं नामावर गोडी. रामकृष्ण टाव नित्य फोडी, जातवित गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भाव नाही. न सोडी रे भाव, टाकी रे संदेह, रामकृष्ण टाहो नित्य फोडी. संदेह मनातला टाकून द्या, सर्व घटी राम आहे. देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस रश्मी. आणि आज जी माझी काही गोष्टींची जिद्द जी झालेली ती राममामामुळं झालेली, माझ्या पप्पांमुळं, ह्या शिवनाथ मामामुळं. मला ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पंढरनाथ अण्णामुळं मला क्लिअर झालेल्या आहेत. काय कशामुळं झाले, काय घटना सगळ्या माझ्या लक्षात येत. पण हा मुक्तिपट आहे माझा. रुईदास मामा काय नुसता नावाचा रुईदास नव्हता, तो रामच होता. मुक्त झाला या संसारातून. आईचीच ती लीला आहे, ती त्यांनी दाखवून तो या संसारातून मुक्त झाला. तसं आपल्याला हळूहळू सगळ्यांना मुक्त व्हावं लागणार आहे. मरण अटळ आहे म्हणून तुळशीची माळ घालायची आहे. मरण अटळ असल्यामुळं तुळशीची माळ घालायची आहे. आणि मग शेवटला आपल्याला तो चेतन पदार्थ आपल्या देहातून मिळणार आहे, याची सगळ्यांनी लिखापडी ठेवावी. माऊलींना हरिपाठ करायला माझी या जन्मात बाप व्हायला म्हणजे सोपं नाही. ते माऊलींचं आहेच क्लिअर, 700 वर्षपूर्वीचं कारण आहे ते. म्हणून तोही शिव अवतार कंप्लीट झाला आणि हाय अवतार शिव अवतार कंप्लीट झालेला आहे पूर्णपणे. तो अवतार त्या मार्गाने चालू आहे. त्याप्रमाणे इंडस्ट्रीतले जितेंद्र जोशी, उपेंद्र लिमे, पुष्कर श्रोत्री हे जे कलाकार आहेत ते म्हणजे काय सांगू आता, म्हणजे एक नंबर कामं चालू आहेत इंडस्ट्रीची, मला असंच म्हणावं लागेल. बघू कसं होते काय होते. पण माझा नांदाळा आणि माझी येडूसरी या सोडून काय मला पळता येणार नाही. मला इथंच आपलं ततडम दिवस काढावं लागणार आहेत हे मला पूर्णपणे कळून चुकलेले. 2012ला ज्यावेळेस माझा दादापळ पॅकअप झाला त्याच वेळेस मी त्या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या होत्या. त्याचं स्क्रिप्ट मी दादापळचं माऊलींच्या समाधीला लावलेलं आहे आळंदीला. आणि ज्ञानाच माझा महाविष्णूचा अवतार आहे. गेले 700 वर्षापासून मी तेच क्लिअर करू राहिलेले, त्याच्यासाठीच मी जन्म अवतार घेऊ राहिलेले. माझ्या साईबाबामध्ये काही फॉल्ट नाही. माझी महाराष्ट्रातली जेवढी तीर्थ आहेत ती सगळी पावन आहेत. माझ्या बाळूमामाचा अवतार कंप्लीट झालेला आहे. बाळूमामाच नाही ते आदमापूर सगळं देवात आहे मित्रांनो. आपण सगळं देवामध्ये कार्य करू राहिलेले. मी ज्यावेळेस माझी हिस्ट्री सुरुवात करेल, इतिहास सुरुवात करेल सांगायला, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल ते सगळं कसं कसं आहे, काय कसं आहे. आणि मी सांगणार आहे ते क्लिअर करणार आहे. फक्त आता मला माझ्या कृष्ण मंदिराचं इकडून मला जे कृष्ण मंदिर घ्यायचं आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी सहयोग करावा. आणि जे वर शिवाजी महाराजांचा जो शिवस्मारक, ते खुर्चीवर ते शिवस्मारक व्हावं, घोडा नाही, घोडा तिथं ठेवायचाच नाही. कारण ते वेद महाराजांच्या पुढे दिसावेत. कुणी दर्शनाला जर इथं वर आलं तर त्याला ते वेद दिसावेत म्हणून त्या गोष्टी. पांडुरंगचा अवतार कुठं झाला, पांडुरंगाचं घर कुठे, याचा इतिहास पूर्ण जागृत करण्यासाठी चासपिंपळदरीचं हे उबंटू झालेले आहे. चासपिंपळदरीचं हे धन कोणाला पळवण्याजोगं नाही आहे. ही पूर्वीच आईनं सगळी नियोजनं केलेली होती म्हणून आपल्याला हे शक्य झालेलं आहे. आणि माहितीसाठी सांगायचं, आपल्या गुणकाकाचं ते निर्माण झालेले हे सगळ्या चासपिंपळदरीला माहिती. पण रामदास गुंडाचा कलगी तुराई तुम्ही काटळेड्याचे ऐकावा, असं त्याचे एपिसोड काही. आता हे जे शिवराज्याभिषेक शिवचरित्र जे 5वा एपिसोड जो तुम्हाला भोपाळ महोत्सवातला देत आहे तोही शिवचरित्र सादरीकरण हा 5वा जो एपिसोड देत आहे तो यूट्यूबवर तुम्ही मागून घ्यावा, तो चांगला ऐकावा, नीट हे करावा. आणि मग तुम्हाला स्टडी करून लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी जो शंख जो सह्याद्रीच्या कोपऱ्यात जो फुंकलेला आहे तो इथे. आणि जे ओंकार मी तुम्हाला अंगठ्याचे दिलेले आहेत ते परफेक्ट आहेत, ते दुसऱ्या कुणाच्याच अंगठ्यावर नाही आहे, त्याची मला पूर्ण खात्री आहे. आणि मी त्याच जीवावर जगलेलो आहे. सगळ्या काही गोष्टी माझे नातेगोते इथं क्लिअर असल्यामुळं तुकाराम गोडसे माझे आजोबा, माझी मावशीची सासरी, ते बघा लगेच आरती सुरू झालेली. हे का तिकडे ते आरतीचं थोडंसं बॅकग्राऊंड
म्हणजे साईबाबाला मी पहिलं कीर्तन केलं आणि मारुतीच्या मंदिरापुढं पहिलं कीर्तन केलं, दुसरं कीर्तन साईबाबा पुढं आणि तिसरं कीर्तन तिथं. मी काय काय बोललो काय नाही मला अजून थोडंसं आठवते मी कुठं गुंतलो होतो काय. पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कळलं न्यायच्या आहेत. माझ्या बाळकृष्ण काकामुळं मी हे युद्ध जिंकू शकलो. सगळीकडे देव माझी जिथले तिथं असल्यामुळं मी आता सध्या आरामात आहे. पुढं खूप दुःख आहेत, पुढं खूप संकट आहेत, पण आता त्याला विलाज नाही. आलिया भोगासी असावे सादर. परमेश्वर हा 100% आहे, तुमच्या पिंडांमध्ये तो निवास करतो याची सगळ्यांनी खात्री धरावी. आणि मेल्याच्या नंतर स्वर्ग आपल्याला प्राप्त होणार आहे बाबांनो. जोपर्यंत मृत्यू नाही तोपर्यंत काहीच भेटू शकणार नाही. आपल्याला साकारी रूपात चालावं लागणार आहे. सगळ्या मराठी इंडस्ट्रीला, हिंदी इंडस्ट्रीला साथ द्यावा लागणार आहे. इवन सगळे कलाकार त्याच हिशोबाने ह्या पृथ्वीवर नाचत आहे. ही पृथ्वी हेच स्वर्ग आहे. दुसरीकडे कुठं स्वर्ग सापडायला शोधत बसू नका. इथूनच परकाया प्रवेश करून आत्मे परत पुढची वाटचाल चालतात. तुम्हाला वाटलं असेल कोणी मेले तर कोणी मरत नाही. तो चेतन रूपाने आत्मा जिवंत राहतो. तो आत्मा मरत नाही. कुठल्याही जीवाचा आत्मा मृत्यूनंतर मरत नाही. त्याला ते निर्वाण घेता येतं. सगळे जड जीव त्याच्यासाठी माऊलींना हरिपाठ केलेला आहे, लिहिलेला आहे. ज्ञानेश्वरी वाचा, भगवद्गीता वाचा, काहीही अडचण येत नाही. जेवढं वाचाल ग्रंथ तेवढं चांगलं आहे, छान आहे. मुक्ती मिळणार सगळ्यांना, त्याची काही कोणी काळजी करायची नाही. बस एवढंच बस.